भारतीय जनता पार्टी ओझर मंडल अंतर्गत चित्रकला स्पर्धा संपन्न। ओझर येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर त्रिशताब्दी जयंतीनिमित्त कार्यक्रमाच्या अंतर्गत आज ओझर शहर मंडल अंतर्गत चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। चित्रकला स्पर्धा ही सोनोने ड्रॉइंग क्लासेस यमुनानगर येथे संपन्न झाल्या। या स्पर्धेत ओझर शहरातील पंडित कॉलनी, निवृत्तीनाथ नगर, शिवाजीनगर, साईधाम, गणेशनगर, दत्तनगर, लक्ष्मीनगर, श्रीरामनगर, श्रीकृष्णनगर, सिन्नरका टाउन, विमाननगर, ओझर शहर व पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन अहिल्यादेवी यांच्या छायाचित्रावर सुंदर असे चित्र रेखाटले। या चित्रकला स्पर्धेत विद्यार्थ्यांना सन्मानपूर्वक भेट देण्यात आली। विद्यार्थ्यांनी खूप सुंदर चित्र रेखाटले व रंग भरले। त्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले। मान्यवरांनी मार्गदर्शन करताना अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याची 300 वर्षापूर्वी लोकांसाठी मंदिर, बारव त्या काळात असलेली संकल्पना मांडली व त्याचा फायदा आज पावत होतो असे नमूद केले। यावेळी भारतीय जनता पार्टी ओझर शहर मंडल अध्यक्ष संतोष सोनोने, रवींद्र घोडके, रावसाहेब शिंदे, राजेंद्र आहेर, सचिन अग्रवाल, डॉक्टर विनायक खैरे, संदीप देसाई, डॉक्टर अनुष्का सचिन अग्रवाल, ड्रॉइंग क्लासेसच्या संचालिका सौ मधुरा सोनोने तसेच पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। 2025 सालापर्यंत जो इतिहास आणला नाही या देवीचा, त्यांना अहिल्या देवी असं म्हणायचे, कारण त्यांनी इतकं योगदान केलेलं आहे समाजासाठी की कोणाला माहित नसेल की एक महिला एवढं काही करू शकते। जशी झाशीची राणी उदाहरण आहे, भरपूर काही उदाहरणं देता येईल, पण अहिल्या देवींचं एवढा उदो का केला जातो, लोकांना वाटतं की उदो का करताय 300 वर्षानंतर। इतिहास जो मागे गेलेला आहे तो इतिहासाची पुनरावृत्ती व्हावी, तरुणांमध्ये जावं, हाच या मागचा उद्देश आहे। त्यातर्फे आपण आम्हाला दिलेल्या भारतीय जनता पार्टीच्या जो कार्यक्रम होता त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे। त्यांनी आता चित्र जसे काढले आणि त्यांचा इतिहास जाणला पाहिजे, तो त्यांचा उद्देश होता, तो आपण या मार्गातून पूर्ण केला। सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा। त्यांनी पण त्यांच्या इतिहासामध्ये अहिल्याबाई सर्वांना समजून सांगावे ही आमच्या पक्षातर्फे विनंती राहील।